नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर स्वागत आहे आपलं या आजच्या व्हिडिओमध्ये। राज्यभरातील 93,26,000 शेतकरी कुटुंबासाठी अखेर एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमका कधी येणार, तर याच हप्त्याची तारीख वितरित होण्यास सुरुवात झाली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर अनेक शेतकरी विचारत होते की 4,000 रुपये एकत्र आले का नाहीत। नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता नेमका कधी येणार, तर आज राज्य सरकारने यावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून बँक खात्यामध्ये 2,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। हा हप्ता सरसकट सगळ्यांनाच एकदम मिळणार नाही। सरकारने यासाठी जिल्ह्यांची विशेष यादी आणि काही कडक नियम जाहीर केले आहेत। जर तुमचे खाते अपडेट नसेल किंवा तुम्ही काही चुका केल्या असतील तर हे पैसे अडकू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पहिल्या टप्प्यात कोणत्या 12 जिल्ह्यांना हा लाभ मिळणार आहे, कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आणि जर पैसे आले नाही तर नक्की काय करायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया जो अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करतो। बऱ्याचदा शेतकरी बांधवांना वाटतं की केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना एकच आहेत, पण तसं नाहीये। मागील काही दिवसांपूर्वी तुमच्या खात्यात पीएम किसानचा 23वा हप्ता जमा झाला, त्यानंतर अफवा पसरल्या होत्या की दोन्ही हप्ते एकत्र मिळून 4,000 रुपये एकत्र येतील। परंतु राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारची यंत्रणा आणि राज्य सरकारची यंत्रणा पूर्णपणे वेगळी आहे। दोन्ही योजनांचे तांत्रिक डेटाबेस वेगवेगळे असल्यामुळे दोन्ही हप्ते एकाच वेळी मिळतील असं सांगता येत नाही। एखाद्या वेळेस तांत्रिक जुळवाजुळव झाली तरच ते एकत्र येतात, अन्यथा ते वेगवेगळ्या टप्प्यात दिले जातात। म्हणूनच आता पीएम किसान नंतर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याला हिरवा कंदील दाखवला आहे। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे की नक्की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आधी जमा होणार आहेत। सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 12 जिल्ह्यांची पहिली यादी जाहीर केली आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हे पैसे सोडले जात आहेत। चला तर मग पाहूयात तुमचे जिल्हे या यादीत आहेत की नाहीत। तर सर्वांनी काळजीपूर्वक ऐका। यवतमाळ या यादीत यवतमाळ हा पहिला जिल्हा आहे जिथे सर्वात आधी निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। वर्धा यवतमाळ नंतर लगेच वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जात आहेत। बुलढाणा आणि अकोला या 2 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना देखील पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आले आहे। 5वा जिल्हा वाशिम आणि 6वा अमरावती हे जिल्हे देखील आघाडीवर असून येथील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचे आदेश बँकांना दिले आहेत। 7वा जिल्हा हिंगोली आणि 8वा लातूर मराठवाड्यातील या दोन्ही जिल्ह्यांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे। 9वा जिल्हा परभणी आणि 10वा धाराशिव तांत्रिक पडताळणी पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे। 11वा जिल्हा बीड आणि 12वा नांदेड या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश पहिल्या 12 जिल्ह्यांच्या यादीत करण्यात आला आहे। याशिवाय जालना, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील जिथे आधी तांत्रिक अडचणीमुळे हप्ते रखडले होते तिथे डेटा अपडेट करून वितरण सुरू करण्यात आलं आहे। बँकांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी प्रत्येक तासाला एका जिल्ह्याचे या पद्धतीने टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जातील। त्यामुळे तुमच्या शेजारच्याचे पैसे आले आणि तुमचे आले नाही तर घाबरू नका, वितरणाची ही प्रक्रिया अखंड सुरू राहणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता सरकारने नमो शेतकरी योजनेचे नियम आधीपेक्षा अत्यंत कडक केले आहेत। हा पैसा केवळ आणि केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यापर्यंतच पोहोचावा हा यामागचा उद्देश आहे। त्यामुळे सरकारने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत, त्या व्यवस्थित समजून घ्या। पहिली अट म्हणजे उत्पन्नाची मर्यादा। ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांची नावे यादीतून कापली जात आहेत। तुमचे उत्पन्न मर्यादित म्हणजेच 2 लाख ते 2.25 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे। दुसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे रेशन कार्डची अट। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशाच गरजू शेतकऱ्यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ दिला जात आहे। तिसरी महत्त्वाची अट म्हणजे साधनांची पडताळणी। ज्या शेतकरी बांधवांकडे स्वतःची 4 चाकी वाहन 4 व्हीलर आहेत त्यांना या आर्थिक मदतीतून वगळण्यात येत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पात्र आहात
तरीही तुमचे पैसे अडकले आहेत तर काय करावे? अनेकदा तांत्रिक कारणामुळे पैसे बँक खात्यात येत नाहीत. त्यासाठी पुढील गोष्टी त्वरित तपासून घ्या. पहिली महत्त्वाची अट म्हणजे ई-के-वाय-सी. ज्या शेतकरी बांधवांची ई-के-वाय-सी पूर्ण आहे त्यांच्याच खात्यात DBTद्वारे पैसे जमा होणार आहेत. जर तुमची के-वाय-सी अपूर्ण असेल तर नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन किंवा जवळच्या CSC सेंटरवर जाऊन ती त्वरित पूर्ण करून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार बँक लिंकिंग. तुमचे बँक खाते आधार कार्डची लिंक असणे आणि ते सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह असणे अनिवार्य आहे. तिसरी महत्त्वाची अट म्हणजे जुने आधार कार्ड. जर तुमचे आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुने असेल तर ते एकदा अपडेट करून घ्या, कारण जुन्या बायोमेट्रिक डेटा आणि तांत्रिक बदलामुळे बँक ट्रान्सफर रिजेक्ट होऊ शकतात. चौथी महत्त्वाची अट म्हणजे बँकेची निवड. या योजनेसाठी पोस्ट ऑफिस बँक, IPP बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांमध्ये तांत्रिक प्रक्रिया खूप वेगाने चालते. तुमचे खाते जर पोस्ट बँकेत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर मेसेज पाहायला मिळेल. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI किंवा इतर राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्यास आपला मोबाईल नंबर बँकेशी नक्की लिंक ठेवा, जेणेकरून पैसे जमा होताच तुम्हाला क्रेडिटेडचा मेसेज येईल. तर शेतकरी मित्रांनो, सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे आणि पेरण्या झाल्या आहेत आणि खते बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्याला पैशांची अत्यंत गरज आहे. अशा वेळी राज्य सरकारने दिलेला हा 9वा हप्ता शेतकऱ्यासाठी नक्कीच मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. जर पहिल्या 12 जिल्ह्यातील यादीत तुमचे नाव नसेल तर अजिबात चिंता करू नका. पुढील टप्प्यांची यादी जशी येईल तशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत नक्की सर्वात आधी पोहोचू. तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला होता का? आणि या 9व्या हप्त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. अशा शेतीविषयी आणि सर्व ताज्या घडामोडी आणि सरकारी योजनांची अचूक माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी नोटिफिकेशन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.